Hi everyone, myself is Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivgaon. My subject is pharmacology and toxicology. My next topic is route of drug administrations. Today I am will be discuss about route of drug administrations. This is the second chapter for pharmacology and toxicology in second year D pharmacy. Routes of drug administration. This is the new chapter. Introduction of route of administration. Route of administration is an important factor which influence the absorption of drugs. Different route of administrations have a different therapeutic actions, so it's important factor to the absorption of drug. Because administration of tablet, so absorption rate is slow, and administration of injection or paracetamol route of parental route of paracetamol, its absorption is high, so therapeutic action is also increases. डिफरंट रूट जर यूज केले आपण रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनसाठी, त्यासाठी डिफरंट थेरॅप्युटिक ॲक्शन्स आहे. त्यासाठी हा इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. जर आपण ओरली ॲडमिनिस्ट्रेशन केले एखादा ड्रग्स पॅरासिटेमॉलचा, तर त्याचा ॲब्सॉर्प्शन रेट हा स्लो असतो, त्यामुळे थेरॅप्युटिक ॲक्शनसुद्धा काय राहणार आहे, स्लो असेल. तसंच आपण जर रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ह्या पॅरेंटल रूटने दिलं तर त्याचं ॲब्सॉर्प्शन काय होईल, फास्टली होईल, आणि त्यामुळे त्याचं थेरॅप्युटिक ॲक्शन असेल, ऑनसेट ऑफ ॲक्शन असेल, ती काय दिसेल, फास्ट दिसेल किंवा फास्ट असेल. The interval between administration and onset of action is determined by the route of administrations. The time between administration of tablet and onset of action is determined by the route of administration. जर आपण पॅरासिटामॉल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन केला आणि त्याचा ऑनसेट ऑफ ॲक्शन, त्याचा थेरॅप्युटिक ॲक्शन, त्याचा रिस्पॉन्स कधी दिसला आहे, हे आपण कशानुसार काढू शकतो, तर त्याचा रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशननुसार आपण त्याचा रेट काढू शकतो. दॅट इज द इंटरव्हल बिटवीन ॲडमिनिस्ट्रेशन अँड ऑनसेट ऑफ ॲक्शन इज डिटरमाइंड बाय द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन्स. द सेकंड स्लाइड, क्लासिफिकेशन ऑफ रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. The route of administration mainly classify by three types: oral routes. First route is the oral routes, second is sublingual routes, and third is parenteral route. Then parenteral route having about three types. That's first is injections, second is inhalations, and third is local applications. One by one discuss about this slide. Oral route. In this route, the drug is placed in oral cavity and swallowed along with water or milk. हा कॉमनली यूज केला जाणारा रूट्स आहे, दॅट्स कॉल्ड ॲज ओरल रूट. ह्या रूट्समध्ये काय केलं जातं, जो काय आपला ड्रग्स आहे तो ड्रग्स ओरल कॅव्हिटीमध्ये ठेवला जातो, त्यासोबत पाणी किंवा दुधासोबत आपण हा ड्रग घेतला जातो. दॅट इज दिस ओरल रूट. इट्स अ कॉमनली यूज. ॲडव्हान्टेजेस ऑफ ओरल रूट. ह्या रूटचे फायदे काय आहेत किंवा ॲडव्हान्टेजेस काय आहे. इट इज द कॉमनली यूज अँड सेफ रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. इट इज अ कॉमनली यूज केलं जातं किंवा सेफ आहे रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. यामध्ये कोणताही प्रकारचं स्किल लागत नाही. नो स्पेशल स्किल इज रिक्वायर्ड फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. जसे की पॅरेंटल रूट आपल्याला जर अप्लाय करायचं किंवा इंजेक्शन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला स्पेशल स्किल पर्सन पाहिजे किंवा डॉक्टर्स पाहिजे. तसं टॅबलेट घेण्यासाठी कोणताही स्पेशल स्किल अवेलेबल नसेल तरी चालते. नो स्पेशल स्किल इज रिक्वायर्ड फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन्स ऑफ ड्रग. सेकंड ॲडव्हान्टेजेस, इट इज अ व्हेरी कन्व्हिनियंट अँड इकॉनॉमिकल रेट. हा सगळ्यात माफक दरात उपलब्ध आहे, स्वस्त दरात उपलब्ध आहे दॅन पॅरेंटल रूट रादर दॅन रूट्स. द सेकंड इज द लार्ज क्वांटिटी ऑफ ड्रग कॅन बी ॲडमिनिस्ट्रेशन बाय धीज रूट. ह्या ओरल रूटमुळे आपण लार्ज क्वांटिटीमध्ये ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन करू शकतो, तसं आपण पॅरेंटल रूटमध्ये करू शकत नाही. ह्यामध्ये आपण 715 मिलीग्रॅम ड्रग्स आपण ॲडमिनिस्ट्रेशन करू शकतो, तसं पॅरेंटल रूट्समध्ये करू शकत नाही. And like example, next preparations like syrup, mixtures, tablets, capsules, pills are administration by this route. ह्या रूटमध्ये आपण सिरप घेऊ शकतो, मिक्सचर्स घेऊ शकतो, टॅबलेट्स असतील, कॅप्सूल किंवा पिल्स ॲडमिनिस्ट्रेशन बाय धीज रूट. दॅट्स द ॲडव्हान्टेजेस ऑफ ओरल रूट. हा एक कॉमन आणि सेफ रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्किल लागत नाही, इकॉनॉमिकल आहे, लार्ज क्वांटिटीमध्ये ड्रग आपण पेशंटला देऊ शकतो, आणि प्रिपरेशन्स लाईक सिरप्स असेल, मिक्सचर्स असेल, टॅबलेट्स असेल, कॅप्सूल असेल किंवा पिल्स आर ॲडमिनिस्ट्रेशन बाय धीज रूट.
तर याच्या मग डिसॲडव्हान्टेजेस काय असू शकतात? डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ओरल रूट. Onset of action is slow because absorption is slow. Then the onset of action is also slow. Second is drugs which are bitter in taste cannot be administrations. Like children's, these drugs are not administration, or bitter taste cannot be administration. Drugs which are bitter in taste cannot be administration by this route. This route is not useful in case of unconscious patient. जर एखादा पेशंट बेशुद्ध असेल तर त्या पेशंटला आपण टॅबलेट देऊ शकतो का? नाही, कारण these are अनकॉन्शियस पेशंट. ह्या केसमध्ये आपण हा रूट यूज करू शकत नाही, त्यावेळेस आपल्याला पॅरेंट्रल रूटच यूज करावा लागेल. नेक्स्ट, धिस रूट इज नॉट युजफुल इन प्री ओमिटिंग अँड डायरिया पेशंट. एखाद्या पेशंटला जर ओमिटिंग होत असेल किंवा डायरिया त्या सस्पेक्ट असेल तर त्या पेशंटलाही आपण हा ओरल रूट यूज करू शकत नाही. नेक्स्ट, द ड्रग्स विच आर डिस्ट्रॉईड इन एलिमेंटरी कॅनल आर नॉट गिवन बाय दिस रूट. एखादा काही ड्रग्स असे आहेत का जे GIT ट्रॅकमध्ये गेल्यानंतर GIT ट्रॅकमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड प्रेझेंट आहे, त्यामुळे तिथे काय होते, आपला एखादा ड्रग्स दिल्यानंतर डिस्ट्रॉय होतो आहे, तर त्या ड्रग्ससाठी हा रूट ॲप्लिकेबल नाही. फॉर एक्झाम्पल इन्सुलिन. त्यामुळे इन्सुलिन कधीही ओरल रूटने घेतलं जात नाही, इन्सुलिन हे पॅरेंट्रल यूजनेच घेतलं जातं. द ड्रग्स विच आर डिस्ट्रॉईड इन एलिमेंटरी कॅनल आर नॉट गिवन बाय धिस रूट. फॉर एक्झाम्पल इन्सुलिन. द नेक्स्ट रूट इज दॅट sublingual route. Sublingual route, you can see this image on the slide. Sublingual routes म्हणजे काय? In this route, tablet is a placed below the tongue and allowed to dissolve in a mouth cavity, and the active drugs get absorbed through the sublingual mucous membrane directly into blood circulations. आपल्या जिभेच्या खाली जी का म्युकोस आहे दॅट इज कॉल्ड एज सबलिंगल रूट. यामध्ये डायरेक्टली इफेक्ट्स ऑन दी हर्ट. इथे सर्व ब्लड वेसल्स भरपूर काही ब्लड वेसल्स अवेलेबल आहे, हे डायरेक्टली कॉन्टॅक्ट टू दॅट हर्ट्स. सो दिस ॲक्शन व्हेरी फास्टली इन दॅट ट्रीटमेंट ऑफ द अंजाना फॅक्टरीज ऑर ब्रॉन्चियल अस्थमा. सो एक्झाम्पल ऑफ ड्रग्स, आयसोप्रिनॅलिन टॅबलेट इन द ट्रीटमेंट ऑफ ब्रॉन्चियल अस्थमा. जे काय अस्थमॅटिकचे पेशंट किंवा दम्याचे पेशंट त्यांसाठी हा यूज केला जातो आयसोप्रिनॅलिन टॅबलेट. ती जिभेखाली ठेवली की काही क्षणातच विरघळून जाते, त्या डिझॉल्व इन माउथ कॅव्हिटी अँड द ॲक्टिव्ह ड्रग गेट ॲब्सॉर्ब थ्रू सबलिंगल म्युकस मेम्ब्रेन अँड डायरेक्टली इन टू द ब्लड सर्क्युलेशन्स. Second example is a glyceryl trinitrate in the treatment of angina pectoris. The angina pectoris, it is a type of chest pain caused by the reduced blood flow to the heart. हार्टकडे जे काय ब्लड जाणार आहे ते रिड्यूस करते, दॅट इज कॉल्ड ॲज अंजाना पेक्टोरिस. मग ज्यावेळेस असा ही सिम्पटम दिसेल, अंजाना इज अ सिम्पटम्स ऑफ कोरोनरी आर्टरी डिसीज. हा एक सिम्पटम्स आहे कशाचा? कोरोनरी आर्टरी डिसीज. ज्यावेळेस अंजाना पेक्टोरिस आपल्याला दिसेल, हा एक कॉजेस, तर त्यावेळेस आपण ग्लिसरील ट्रायनायट्रेट हा जो ड्रग आहे तो सबलिंगल रूटनुसार दिला जातो, त्यामुळे त्याचा इफेक्ट फास्ट आहे. मग याचे ॲडव्हान्टेजेस काय आपण ते बघूया. सबलिंगल रूट काय समजलं का? सबलिंगल रूट, इन धिस रूट टॅबलेट इज अ प्लेस बिलो द टंग अँड अलाउड टू डिझॉल्व इन अ माउथ कॅव्हिटी. तो डिझॉल्व केला जातो माउथ कॅव्हिटीमध्ये. त्यामध्ये जे काय ॲक्टिव्ह ड्रग्स आहेत ॲब्सॉर्ब थ्रू द सबलिंगल म्युकस मेम्ब्रेन डायरेक्टली इन टू ब्लड सर्क्युलेशन. हे डायरेक्टली कुठं जातं? ब्लड सर्क्युलेशनमध्ये गेल्या. ब्लड सर्क्युलेशनमध्ये गेल्यानंतर हा ड्रग डायरेक्टली ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होतो आणि त्यामुळे त्याचा ऑनसेट ऑफ ॲक्शन असेल किंवा थेराप्युटिक ॲक्शन ही फास्ट आहे दॅन अदर रूट. ॲडव्हान्टेजेस ऑफ सबलिंगल रूट. ॲडव्हान्टेजेस काय आहे सबलिंगल रूटचे? तर फर्स्टली रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन बिकॉज थेराप्युटिक ॲक्शन हाय, ॲब्सॉर्प्शन इज फास्टली, डिस्ट्रीब्युशन इज फास्टली, सो रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन इज अ फास्ट. सेकंड ॲडव्हान्टेजेस काय आहे? तर डिग्रेडेशन ऑफ ड्रग इज अवॉइडेड इन स्टमक. ट्रायग्लिसरील नायट्रेट असेल, हा ड्रग जर आपण ओरली घेतला तो आपल्या स्टमकमध्ये डिग्रेडेशन होतो आहे, त्यामुळे हे अवॉइड होते स्टमकमध्ये. डिग्रेडेशन ऑफ ड्रग इज अवॉइडेड इन स्टमक. इफ टॅबलेट इज फाउंड टू बी टॉक्झिक इट कॅन बी स्पीट आउट इझिली. जर टॅबलेट आपल्याला वाटलं ही टॉक्झिक आहे तर आपण इझिली स्पीट आउट करू शकतो. इझिली ती तोंडामधून आपण टॅबलेट्स काढू शकतो आणि बाहेर टाकू शकतो. इफ टॅबलेट इज फाउंड टू बी टॉक्झिक इट कॅन बी स्पीट आउट इझिली. सेकंड, प्रेझेन्स ऑफ फूड इन GIT डज नॉट अफेक्ट द ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. Second, the drugs enters directly into systemic circulation without inactivation in the liver. ड्रग्स डायरेक्टली कुठे एंटर होते? तुमचा सिस्टॅमिक सर्क्युलेशनमध्ये विदाउट इनॅक्टिव्हेशन इन द लिव्हर. सो ॲडव्हान्टेजेस ऑफ सबलिंगल रूट. देन नेक्स्ट,
slide. Disadvantages of sublingual route. The first disadvantages of sublingual route is the not suitable for the large doses and frequent use of drugs. हा जो का रूट आहे आपण हा कंटिन्युअसली यूज करू शकत नाही बिकॉज व्हेरी साईड इफेक्ट और डेंजरस साईड इफेक्ट ऑन द हार्ट. सो फ्रिक्वेंटली यूज करू शकत नाही किंवा नॉट सुटेबल फॉर दी लार्ज डोसेस. हा जास्त डोससाठी पण ॲप्लिकेबल नाही आहे. सेकंड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सबलिंगल रूट इज दॅट सम ड्रग्स मे कॉजेस इरिटेशन टू ब्युकल म्युकोसा. बरेच काही ड्रग्स आहेत का ते इरिटेट करू शकतात ब्युकल म्युकोसाला. त्यामुळे काही ड्रग्सला ह्या रूटनुसार ॲप्लिकेबल नाही आहे. थर्ड डिसॲडव्हान्टेजेस काय असू शकतो सबलिंगल रूटचा, तर एक्सेसिव्ह सॅलायव्हेशन मे कॉजेस स्वॉलोइंग ऑफ ड्रग. ज्यावेळेस आपण ड्रग जिभेखाली ठेवणार आहे बिलो दॅन टंग, देन इट्स हॅव्हिंग एक्सेसिव्ह सॅलायव्हेशन आणि त्यामुळे आपण काय होऊ शकतो आपला जो ड्रग आहे तो स्वॉलोइंग होऊ शकतो. हा एक त्याचा डिसॲडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे द ड्रग्स हॅव्हिंग डायरेक्ट ऑर टॉक्सिक इफेक्ट शुड बी ॲडमिनिस्ट्रेशन केअरफुली टू अवॉइड साईड इफेक्ट ऑन हर्ट. हा डायरेक्ट इफेक्ट हर्टवर आहे त्यामुळे हा याचा साईड इफेक्ट असू शकतो ऑन दी डायरेक्ट हर्ट. देन नेक्स्ट रूट इज दॅट पॅरेंटल रूट. इट्स अ इम्पॉर्टंट रूट. ह्या रूटमध्ये काय होतं हा थर्ड नंबरचा रूट आहे पॅरेंटल रूट. द रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. व्हॉट इज मीन बाय पॅरेंटल रूट? द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग्स अदर दॅन ओरल ऑर एंटरल रूट आर कॉल्ड ॲज पॅरेंटल रूट्स. पॅरेंटल रूट्स कुणाला म्हणायचे? द रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन्स ऑफ ड्रग्स अदर दॅन ओरल ऑर एंटरल रूट आर कॉल्ड ॲज पॅरेंटल रूट्स. In this case, the drugs in the form of solution or suspension is injected in the body with the help of needle and syringe. पॅरेंटल रूटमध्ये पॅरेंटल रूट म्हणजे काय तर अदर दॅन ऑरल रूट दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅरेंटल रूट फ्रॉम द आउटसाइड ऑफ द बॉडी. इन दिस केस या केसमध्ये काय द ड्रग इन द फॉर्म ऑफ ह्या रूटमध्ये आपण ड्रग्स कसं ॲडमिनिस्ट्रेशन करतो एक तर सोल्युशन फॉर्ममध्ये करतो किंवा सस्पेन्शन इज इंजेक्टेड इन द बॉडी विथ द हेल्प ऑफ निडल अँड सिरिंज. यू कॅन सी दिस इमेज ऑन द स्लाइड. in that various type intramuscular, subcutaneous, intravenous and intradermal. So next discuss about this slide. The classification of advantages of parental route. ह्या parental route चे advantages काय असेल तर फर्स्टली रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन बिकॉज ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम इज फास्ट सो रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन. सेकंड इज इंजेक्शन ऑफ ड्रग कॅन बी गिव्हन इन अनकॉन्शियस ऑर नॉन कॉपरेटिव्ह पेशंट्स. कोणत्या पेशंटसाठी यूज होतं हा इंजेक्शन्स ऑफ ड्रग कॅन बी यूज इन अनकॉन्शियस पेशंट. जे काय एमर्जन्सी केस असेल किंवा अनकॉन्शियस बेशुद्ध झालेले पेशंट असेल त्यांना ह्या रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ॲप्लिकेबल होऊ शकतो. पॅरेंटल रूट कॅन बी युजफुल फॉर डायरिया अँड वॉमिटिंग पेशंट. जर एखाद्या पेशंटला डायरिया किंवा वॉमिटिंग होते त्यावेळेस आपण त्यांना टॅबलेट देऊ शकत नाही, त्यावेळेस आपण त्यांना पॅरेंटल रूटने ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन केलं जाऊ शकतं. सेकंड ॲडव्हान्टेजेस काय असेल तर ॲक्युरेट डोस ऑफ ड्रग कॅन बी गिवन. ह्यामध्ये ॲक्युरेट डोस ऑफ ड्रग दिला जातो पेशंटला. सेकंड इट इज युजफुल इन एमर्जन्सी केस. एमर्जन्सी ॲक्सिडेंटल केस असेल तर त्यावेळेस पण आपण रूट ऑफ हाच पॅरेंटल रूट यूज केला जातो आहे. नंतर काय आहे ड्रग्स विच कॉजेस इरिटेशन इन स्टमक और इंटेस्टाईन कॅन बी गिव्हन बाय दिस रूट. जर काही ड्रग्स असे आहेत का जी स्टमकमध्ये किंवा इंटेस्टाईनमध्ये इरिटेट होतात त्यावेळेस ह्या रूटला प्रेफर केले जाते दॅट दिस पॅरेंटल रूट. काय द ॲडव्हान्टेजेस ऑफ पॅरेंटल रूट तर पहिला आहे रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन. सेकंड आहे अनकॉन्शियस पेशंटसाठी पण हा यूज केला जातो रूट. थर्ड पॅरेंटल रूट कॅन बी युजफुल फॉर डायरिया अँड वॉमिटिंग पेशंट. यामध्ये ॲक्युरेट डोस ऑफ ड्रग पण दिला जातो आहे. इट ऑल्सो युजफुल इन द एमर्जन्सी केस अँड ड्रग्स विच कॉजेस इरिटेशन इन स्टमक और इंटेस्टाईन कॅन बी गिव्हन बाय धीज रूट. जे ड्रग्स असतात का ते इरिटेट करू शकतात स्टमक किंवा इंटेस्टाईनला त्यावेळेस त्या ड्रग्सला सोल्युशन फॉर्ममध्ये फॉर्म करायचं आणि पॅरेंटली द्यायचं. देन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅरेंटल रूट. काय असतील डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅरेंटल रूट त्यामध्ये फर्स्टली आहे इट इज इनकन्व्हिनियंट अँड एक्सपेन्सिव्ह. हा काय महाग आहे किंवा इनकन्व्हिनियंट घेण्यासाठी. पेन मे बी. सेकंड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅरेंटल रूट इज अ पेन मे बी प्रोड्यूस बाय इंजेक्शन. ज्यावेळेस आपण इंजेक्शन घेतो त्यावेळेस काय होतं पेन प्रोड्यूस होते. थर्ड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅरेंटल रूट इज दॅट स्टराईल प्रोसिजर आर रिक्वायर्ड फॉर इंजेक्शन.
यामध्ये स्टॅरिलिटी सगळ्यात महत्त्वाची आहे ज्यावेळेस आपण इंजेक्शन फॉर्म करतो आहे. ज्यावेळेस प्रोडक्शन ऑफ इंजेक्शन और मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इंजेक्शन, सो स्टॅरिलिटी इज इम्पॉर्टंट. दिस 4th नंबर डिसॲडव्हान्टेज ऑफ पॅरेंटल रूट इज अ सेल्फ मेडिकेशन इज नॉट पॉसिबल. स्वतः आपण इंजेक्शन घेऊ शकत नाही, त्यासाठी आपला स्किल पर्सन इज नेसेसरी फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. त्यासाठी आपल्या स्किल पर्सनचीच गरज आहे, डॉक्टरांचीच गरज आहे, त्याच वेळेस आपण इंजेक्शन घेऊ शकतो आहे. त्यासाठी सेल्फ मेडिकेशन इज नॉट पॉसिबल बाय दिस रूट अँड स्किल पर्सन इज नेसेसरी फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ these drugs. So these are the disadvantages of parenteral route. Next, classification of parenteral route. क्लासिफिकेशन ऑफ पॅरेंटल रूटमध्ये थ्री मेन टाईप्स आहेत. त्यातमध्ये फर्स्ट आहे इंजेक्शन्स, सेकंड आहे इन्हेलेशन्स आणि थर्ड आहे लोकल ॲप्लिकेशन्स. ह्या इंजेक्शन्समध्ये परत 4 टाईप्स आहेत, फॉलो बाय दी 4 टाईप्स: इंट्राडर्मल, इंट्राव्हेनस, इंट्रामस्क्युलर अँड सबक्युटेनियस. These 4 points are discussed one by one. Show next slide. इंट्राडर्मल रूट. इंट्राडर्मल रूट हा कशाचा टाईप्स आहे तर क्लासिफिकेशन ऑफ पॅरेंटल रूट्स. इंजेक्शनचा टाईप आहे इंट्राडर्मल, इंट्राव्हेनस, इंट्रामस्क्युलर आणि सबक्युटेनियस. इंट्राडर्मल रूट. इंट्राडर्मल रूट, इन धिस रूट द ड्रग इज इंजेक्टेड इन द डर्मिस लेअर ऑफ स्किन. जी काय ड्रग आहे इंजेक्ट करायचं इंजेक्शन बाय डर्मिस लेअर ऑफ स्किन इज एक्सटर्नल साइड ऑफ द स्किन, डर्मिस लेअर. यू कॅन सी धिस इमेज ऑन द स्लाइड. ओनली अ स्मॉल क्वांटिटी ऑफ ड्रग कॅन बी ॲडमिनिस्ट्रेशन बाय धिस रूट अँड इंजेक्शन इज पेनफुल. यामध्ये स्मॉल क्वांटिटीमध्ये ड्रग आपण ॲडमिनिस्ट्रेशन करू शकतो आणि ज्या ठिकाणी इंजेक्शन्स आपण इंजेक्ट करणार आहे त्या ठिकाण पेनफुल असतं. मग यामध्ये आपण कोणते ड्रग्स कोणते व्हॅक्सिन देऊ शकतो तर यामध्ये व्हॅक्सिन्स सच ॲज BCG, स्मॉल पॉक्स ॲडमिनिस्ट्रेशन बाय धीज रूट. BCG व्हॅक्सिन असेल किंवा स्मॉल पॉक्स व्हॅक्सिन्स असेल, ह्या व्हॅक्सिन्स आपण इंट्राडर्मल रूटने दिल्या जातात. इंट्राव्हेनसमध्ये ह्या दिल्या जात नाही. ह्या ज्या काही व्हॅक्सिन्स असतात त्या इंट्राडर्मल रूटनुसार दिल्या जातात. इंट्राडर्मल रूट, यू कॅन सी धिस इमेज ऑन धिस स्लाइड. इंट्राडर्मल रूट इज अ ड्रग इज इंजेक्टेड इन द डर्मिस लेअर ऑफ द स्किन. या डर्मिस जो काही लेअर आहे स्किनचा त्याच लेअरमध्ये हा रूट इंट्राडर्मल रूट इंजेक्ट केला जातो ड्रग्स. त्यासाठी एक्झाम्पल कोणत्यात म्हणजे कोणत्या व्हॅक्सिन्स दिल्या जातात तर BCG व्हॅक्सिन्स असेल किंवा स्मॉल पॉक्स असेल. नेक्स्ट, इंट्राव्हेनस रूट. इंट्राव्हेनसमध्ये काय केलं जातं आहे, इन दिस रूट द ड्रग इज इंजेक्टेड डायरेक्टली इन टू द लुमेन ऑफ व्हेन. जे काही ड्रग असेल हे इंजेक्ट डायरेक्टली इन टू द व्हेनमध्ये ड्रग्स इंजेक्ट केले जाते. यू कॅन सी दिस इमेज ऑन स्लाइड. The drug produces rapid action and desired blood concentration can be achieved by definite dose of drug. इंट्राव्हेनस रूटने हा जर ड्रग दिला आपण तर त्यामध्ये प्रोड्यूस रॅपिड ॲक्शन, तुम्हाला रिस्पॉन्स लगेच भेटणार. त्यामध्ये डिझायर्ड ब्लड कॉन्सन्ट्रेशन कॅन बी अचिव्ड. तो जो काही ड्रग आहे तो ड्रग ब्लड कॉन्सन्ट्रेशनमध्ये कॅन बी अचिव्ड बाय डिफायनाइट डोस ऑफ ड्रग. दॅट्स अ इंट्राव्हेनस रूट. इंट्राव्हेनसमध्ये काय केलं जातं, जो काही ड्रग असेल तो इंजेक्टेड डायरेक्टली इन टू द लुमेन ऑफ व्हेन. सो रॅपिड ॲक्शन, त्या ड्रगची काय होतं रॅपिड ॲक्शन भेटते, थेरॅपेटिक रिस्पॉन्स चांगला भेटतो आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ इंट्राव्हेनस रूट. ह्या इंट्राव्हेनस रूटचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, द ऑनसेट ऑफ ड्रग ॲक्शन इज व्हेरी रॅपिड. सेकंड, धिस रूट इज इफेक्टिव्ह इन क्लिनिकल एमर्जन्सीज. एमर्जन्सी पेशंटसाठी पण आपण हा रूट यूज केला जातो आहे. याचे ॲक्शन पण फास्ट आहे. लार्ज क्वांटिटी ऑफ ड्रग कॅन बी ॲडमिनिस्ट्रेशन बाय दिस रूट बिकॉज बाय युजिंग द सलाईन बॉटल. लार्ज क्वांटिटी ऑफ ड्रग कॅन बी ॲडमिनिस्ट्रेशन बाय दिस रूट. सेकंड ॲडव्हान्टेज, द ॲक्युरेट ब्लड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग कॅन बी अचीव बाय दिस रूट. ब्लड कॉन्सन्ट्रेशन ड्रग दिला आपण त्यामध्ये ॲक्युरेट ब्लड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग कॅन बी अचीव्ड बाय दिस रूट. तो ड्रग त्या ब्लडमध्ये थांबतं किंवा ॲक्युरेट कॉन्सन्ट्रेशन दाखवतं. त्यामुळे कंप्लीट बायोअव्हेलेबिलिटी ऑफ ड्रग कॅन बी अश्युर्ड बाय IV रूट. त्यामुळे बायो अव्हेलेबिलिटी जी काय आहे ड्रगची ती इन्क्रीज होते. इन्क्रीजेस द बायो अव्हेलेबिलिटी देन दे इन्क्रीजेस द थेरॅपेटिक रिस्पॉन्स ऑफ द ड्रग्स. सो दीज ॲडव्हान्टेजेस ऑफ इंट्राव्हेनस रूट. सो नेक्स्ट, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इंट्राव्हेनस रूट. सेल्फ मेडिकेशन इज डिफिकल्ट. सेकंड, स्टरिलायझेशन ऑफ निडल अँड सिरिंज इज इसेन्शियल. प्रत्येक वेळेस ह्या निडल किंवा सिरिंज नवीन वापरावं लागतील किंवा जे काय आपण इंट्राव्हेनसनी जे काय ड्रग्स देणार आहे ते पण स्टराईल पाहिजे.
सेल्फ मेडिकेशन इज अ डिफिकल्ट, आपण स्वतः तर घेऊ शकत नाही, त्यासाठी आपला स्किन पर्सन लागेल. इट इज इसेन्शियल फॉर दी ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. अँड वन्स दी ड्रग इज ॲब्सॉर्ब इन द सिस्टमिक सर्क्युलेशन, द ॲडवर्स इफेक्ट ऑफ ड्रग कॅन नॉट बी रिव्हर्स ऑर कंट्रोल. जर एखादा ड्रग आपण इंट्राव्हेनसने दिला आणि त्याचा साईड इफेक्ट किंवा ॲडवर्स इफेक्ट दाखवला, तर ती ड्रग त्या कंडिशन आपल्याला रिव्हर्स किंवा कंट्रोल करता येत नाही. So this is the disadvantages of intravenous route. The next, inhalation route. The third route is that inhalation route. In this route, the drug in the form of gases or in vapor form can be inhaled. यामध्ये जो काय ड्रग्स आहे तो गॅसेस और व्हेपर फॉर्ममध्ये असतो, तो इनहेल करायचा आहे. जसं इंजेक्शनमध्ये तुमचं सोल्युशन किंवा सस्पेन्शन असेल, तसं यामध्ये गॅस किंवा व्हेपर फॉर्ममध्ये ड्रग अवेलेबल असतं. फॉर एक्झाम्पल, आइसोप्रिनालिन स्प्रे इज यूज फॉर द ब्रॉन्चियल अस्थमा. आइसोप्रिनालिन स्प्रे जो आहे तो ब्रॉन्चियल अस्थमा किंवा दम्यासाठी यूज केला जातो. सेकंड आहे व्होलाटाईल जनरल ॲनेस्थॅटिक्स आर ऑल्सो गिवन बाय दिस रूट. ॲनेस्थॅटिक्स करायचं, पेशंट बेशुद्ध करायचं असेल तर व्होलाटाईल जनरल यानेच यूज केला जातो. ह्याच रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशननी यूज केलं जातो आहे. द नेक्स्ट स्लाईड, ॲडव्हान्टेजेस ऑफ इनहेलेशन रूट. इनहेलेशन रूटमध्ये कोणता ड्रग यूज केला जातो आहे, तर तो गॅसेस फॉर्ममध्ये असेल किंवा वेपर्स फॉर्ममध्ये असेल. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत इनहेलेशन रूटचे? द ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग बाय दिस रूट इज व्हेरी रॅपिड. जे काय ड्रगचं ॲब्सॉर्प्शन होतं हे व्हेरी फास्टली होतं आहे. सेकंड, द ड्रग गिवन बाय दिस रूट प्रोड्युसेस लोकल ॲज वेल ॲज सिस्टमिक इफेक्ट. जे काय ड्रग आपण घेणार आहे त्या रूट द प्रोड्यूस लोकल ॲज वेल ॲज सिस्टमिक इफेक्ट. स्मॉल डोस इज रिक्वायर्ड दॅन द सिस्टमिक रूट. सिस्टमिक रूटपेक्षाही आपल्याला स्मॉल डोस यामध्ये लागतो आहे. कमीत कमी डोसमध्ये जास्तीत जास्त ॲक्शन भेटते आहे इनहेलेशन रूटमध्ये. इनहेल ड्रग थेरपी इज अ पेनलेस अँड रिलेटिव्हली कम्फर्टेबल. इंजेक्शन किंवा पॅरेंटल थेरपीमध्ये काय होते, थोडं पेन आहे त्यामध्ये. यामध्ये पेनलेस थेरपी आहे, रिलेटिव्हली कम्फर्टेबल आहे पेशंटसाठी. इनहेल ड्रग थेरपी इज अ पेनलेस अँड रिलेटिव्हली कम्फर्टेबल. दिस इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ इनहेलेशन रूट. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इनहेलेशन रूट. फर्स्ट, the drugs directly enter the left side of the heart, hence there is a dangerous of the cardiac toxicity. यामुळे इनहेलेशन रूटमुळे आपला कार्डियाक किंवा टॉक्झिसिटी ऑन द हार्ट ही जास्त आहे. सेकंड, स्पेशल ॲपॅरेटस सच ॲज ॲटोमायझर ऑर नेबुलायझर इज नीडेड फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. यासाठी स्पेशल ॲपॅरेटस लागते. ॲटोमायझर किंवा नेबुलायझर इज अ नीडेड फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग्स. लाईक दॅट दिस इज द नेबुलायझर ऑर ॲटोमायझर. This apparatus is required for the inhalation route. These are the disadvantages. Is needed for administration of drug. Actual of dose of drug is impossible by this route. ॲक्च्युअल जो काय डोस दिलेला असेल, जो काय स्टँडर्ड डोस आहे तो डोस आपण ॲक्च्युअली घेऊ शकत नाही. म्हणून ॲक्च्युअल डोस ऑफ ड्रग इज इम्पॉसिबल बाय धीज रूट. टाईम कन्झ्युमिंग आहे, यामध्ये खूप वेळ जातो आणि एक्सपेन्सिव्ह पण आहे. दिस इज द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इनहेलेशन रूट. द नेक्स्ट अँड लास्ट, लोकल ॲप्लिकेशन. In this route, the drugs are applied or administered to the localized or specific area of the body. Local application म्हणजे काय? हा जो काय ड्रग्स आहे applied on the administration to localized or specific area of the body. External surface of bodyवर आपण अप्लाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल झेंडोन, दिस इज द ऑइंटमेंट. These preparation are to be meant for their actions at the site of application. जिथे पेन होते तिथे त्या ॲप्लिकेशन आपण करू शकतो ह्या ड्रगचं. फॉर एक्झाम्पल पेस्ट असेल, ऑइंटमेंट असेल, ड्रॉप्स असेल किंवा लोशन्स असेल. These preparations are to be meant for their actions at the site of application. For example, paste, ointments, drops and lotions. Advantages of local application. These routes provides an easy administration of drug. आहे easy आहे administration of drugs. Local application is useful when prolonged effect of drug is required. अँड नो स्पेशल स्किल और ॲपरेटस इज रिक्वायर्ड फॉर ॲडमिनिस्ट्रेशन. यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्किल लागत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं ॲपरेटस लागत नाही. इट्स इझी अँड कन्व्हिनियंट. सेकंड, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ लोकल ॲप्लिकेशन. द ड्रग्स इन द फॉर्म ऑफ वॉटरी सोल्युशन आर समटाईम्स ॲब्सॉर्ब इन टू द ब्लड अँड मे प्रोड्यूस अनडिझायरेबल इफेक्ट. हे जे का लोकल ॲप्लिकेशन आहे, ड्रग्स हा वॉटरी फॉर्ममध्ये असू शकतो. समटाईम्स ॲब्सॉर्ब इन टू द ब्लड अँड मे द प्रोड्यूस अनडिझायरेबल इफेक्ट. So these are the disadvantages of local application. Second is the eye drops may penetrate into the anterior chamber and affect the ciliary muscle. जर कोकेनचा आय ड्रॉप आपण घेतला आणि तो पेनेट्रेट इन टू द अँटेरियर चेंबर अँड अफेक्ट द सिलियरी मसल, त्यामुळे सिलियरी मसल प्रॉब्लेम येऊ शकतात. द थर्ड disadvantages of local application is some drugs may show toxic effect at the site of application. Some drugs may show toxic effect at the site of applications.
थँक्यू.